अध्याय 11 ब्राह्मणाची उत्तम लक्षणे. लक्ष्मी विष्णूंना म्हणाली, सत्पात्री ब्राह्मणांची लक्षणे काय? आपण आता कथासार बघूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. विष्णू म्हणाले, तप, अहिंसा, सत्यवचनी, अध्ययन करणारा, दान धर्म नित्य नियमाने करणारा, सर्व कर्म यथाविधी पार पाडणारा असा ब्राह्मण सत्पात्री दानास पात्र ठरतो. सर्व शास्त्र जाणणारा निर्लोभी अशा ब्राह्मणाची आदराने पूजा करावी. 51 गुणाने अंशता पात्र ब्राह्मण असेल. केवळ तप करणारा, वेदवेत्ता, विद्वान याबरोबरच सत्शील, सत्यवचनी, हरिभक्त, शुद्ध अन्न सेवन करणारा, निर्व्यसनी, संतोषी, समाधानी असा विप्र संबोधले आहे. संत सज्जनांच्या संगतीत भगवत भक्ती व मुक्ती निश्चित मिळते. निव्वळ तीर्थक्षेत्री साधू कृपेविना व्यर्थ आहे. तीर्थक्षेत्रापेक्षा सज्जन साधू यांचे दर्शन, सेवा, स्पर्श, कृपा यांचे फळ अमाप असते. ब्राह्मणाच्या धनाचा अपहार कधी करू नये, कारण त्यामुळे अपहार करणाऱ्याचा सर्वनाश होतो. राजानेही ब्राह्मणाची संपत्ती हरण करू नये. मी तुला नृगराजाची गोष्ट सांगतो. कृष्णाचे सवंगडी खेळता खेळता दमले. त्यांना तहान लागली. ते विहिरीपाशी गेले. विहीर कोरडीच होती. त्यात सरडा मरून पडलेला होता. त्यांनी कृष्णाला दाखविले. श्रीकृष्णाने त्याला दैवी शक्तीने वर काढले. आश्चर्य असे घडले की श्रीकृष्णांचा स्पर्श होताच सरडा नाहीसा होऊन तेथे मानवदेहधारी राजा प्रकट झाला. तोच नृगराजा. त्या नृगराजाने आपला इतिहास सांगितला. मी इक्ष्वाकू वंशाचा राजा आहे. माझे नाव नृग आहे. माझी उदारदाता म्हणून ख्याती होती. मी नित्य ब्राह्मणांचा सन्मान करून त्यांना दान देत असे. रत्ने, वस्त्रे, गायी, रथ, पालख्या, वाहने इत्यादी दान दिली. एकदा मी एका ब्राह्मणाला खूप गायी दान केलेत. त्या गायींचा कळप घरी घेऊन जात असताना एक गाय चुकून मागे राहिली व माझ्या गायींच्या कळपात सामील झाली. नंतर मी दुसऱ्या ब्राह्मणाला काही दान केल्या. त्यात ही राहिलेली गाय पण दान दिली गेली. तो ब्राह्मण त्या गायी घेऊन निघत असताना अगोदरचा ब्राह्मण तेथे आला. त्याला त्या दुसऱ्या ब्राह्मणाच्या कळपात आपल्या दानात मिळालेली गाय दिसली. ही गाय माझी आहे, चुकून तुझ्या कळपात आली म्हणून भांडू लागला. आपल्याला प्रत्यक्ष मिळालेली गाय हा कसा काय मागतो असा प्रश्न त्याला पडला. दोघेही वाद घालू लागले. पहिल्या ब्राह्मणाने दात्याला दोष देणे सुरू केले. मला दानात दिलेली गाय तू दुसऱ्या ब्राह्मणाला दिलीच कशी असा विचार तो राजाला विचारू लागला. नृगराजाने चूक भूल मान्य करून क्षमा मागितली. त्यातली दुसरी गाय देण्याची मान्य केले. 1,00,000 गायी देतो, पण मला माफ करा असे म्हटले. तोपर्यंत दुसरा ब्राह्मण ती गाय घेऊन निघून गेला. दुर्दैवाने माझेही तेथेच निधन झाले. यमराज माझ्याजवळ आले आणि म्हणाले, तू पाप अगोदर भोगशील की पुण्य? मी प्रथम पाप भोगायला तयार झालो तेव्हा दत्त अपहरण या दोषाचा दान अपहरण या दोषाचा परिणाम म्हणून मी सरड्याच्या रूपात जन्माला आलो. आता श्रीकृष्णांच्या स्पर्शाने मला पूर्वीचा देह मिळाला. त्याच वेळी एक दिव्य विमान आकाशातून आले व नृगराजाला स्वर्गात घेऊन गेले. त्याने अधिक मासात केलेल्या पुण्याचे फळ त्याला मिळाले. असेच फळ तुम्हांना सर्वांना मिळो यासाठी अधिक मासात पुण्यकर्म करावे. इति श्री अधिक मास महात्म्य कथासार 11 समाप्तम. श्रीकृष्णार्पणमस्तु.